नीतिसूत्रे याचा 10वा अध्याय आणि 22वा वचन म्हणतं की परमेश्वराचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला समृद्धी देतो आणि त्याबरोबर तो आपल्याला कष्ट देत नाही. परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला समृद्धी देतो. आता समृद्धी ला जर आपण वेगळ्या शब्दामध्ये पाहिलं तर वेल्थ, परमेश्वर आपल्याला वेल्थ देतो. आणि मागील 4 ते 5 वर्षामध्ये मी एक गोष्ट अनुभवली आहे. जसं मी ट्रेडिंग करते आणि ट्रेडिंगमध्ये आपण कितीही शिकलो, कितीही आपण याच्यामध्ये प्रॅक्टिस केली, किती पण आपण शिकण्याचा प्रयत्न केला, पण इन द एंड मला असं रिअलाईज झालेलं आहे की वेल्थ जी आहे ती परमेश्वरच आपल्याला देतो. कधीकधी अपेक्षा नसतानाही परमेश्वर आपल्याला वेल्थ देतो. परमेश्वर आपले जे खाली झालेले अकाउंट्स असतात ते भरतो. तर तुम्ही जो पण व्यवसाय करत असाल, तुम्ही एंटरप्रेन्योर असाल आणि तुमच्याजवळ क्लेवर विटी आयडियाज असतील, तर परमेश्वर त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घेणार आहे आणि तो तुम्हाला वेल्थ देणार आहे. कधीकधी वेल्थ ही निर्माण होते काहीच कष्ट न करता, आणि मग विचार करत राहतो की पैसे आले कसे, आपण एवढी काही मेहनत ट्रेडिंगमध्ये केली नाही आणि ऑल ऑफ सडन कसे आलेत. तर परमेश्वराचं वचनच म्हणतं की मी समृद्धी देणारा परमेश्वर आहे. इज देअर एनिथिंग टू हार्ड फॉर मी? परमेश्वराला काही कठीण असं आहे का? तर त्याला मागा आणि तो तुम्हाला देईल. आणि जेव्हा परमेश्वर तुम्हाला देतो त्याचा उपयोग तुम्ही त्याच्या राज्याकरता करावा. वेल्थचा जो उपयोग आहे, आपण परमेश्वराला जर वेल्थ मागत आहोत तर त्या वेल्थचं आपण काय करणार? ती वेल्थ काय फक्त आपण आपल्यासाठीच ठेवणार का? तर त्या वेल्थचा उपयोग आपण चांगले काम करण्यासाठी वापरावा. आता रिसेंटली काय झालं की आमचे एक नातेवाईक आहेत, नाव नाही घ्यायचं मला, आणि त्यांनी खूप धन साठवून ठेवलं, खूप धन. आणि जेव्हा म्हातारपण आलं तेव्हा त्यांना प्रायव्हेट दवाखान्यात जायला नको, सरकारीमध्ये ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, जरी रिपोर्ट्स लेट मिळतात सरकारी दवाखान्यामध्ये, आणि ती वेल्थ गोळा करून ठेवणं, आणि मग ती वेल्थ काय होईल? त्यांच्या लेकरांना, मग त्यांच्या लेकरांकडून त्यांच्या लेकरांना. तर त्या वेल्थचा आनंदच व्यक्ती उपभोगू शकत नाही. आणि परमेश्वर म्हणतो की अशी वेल्थ काय कामाची जी तुमच्या कामी नाही आहे आणि ती दुसऱ्यांच्या पण कामी नाही आहे. तुम्ही फक्त तुमच्या लेकरांसाठी ती वेल्थ वापरत आहे, पण परमेश्वराच्या कार्यासाठी तुम्ही ती वेल्थ वापरत नाही आहे. परमेश्वराच्या कार्यासाठी जर तुम्ही आपली वेल्थ वापरत नाही आहे तर त्या वेल्थला परमेश्वर आशीर्वाद देत नाही. वेल्थ जी आहे ती परमेश्वराकडनं येते, आणि जी वेल्थ परमेश्वराकडनं येते त्या वेल्थचा सदुपयोग आपण निश्चितच करायला पाहिजे. असा विचार नका करू की अकाउंट एम्प्टी होतील. असा विचार करा की आमचे अकाउंट परमेश्वर भरत आहे. जेव्हा पण तुमची पर्स खाली होते असं नका म्हणू की माझे पैसे संपत आले किंवा पर्स खाली झाली. असं म्हणा की परमेश्वर माझी पर्स भरत आहे, माझा अकाउंट परमेश्वर भरत आहे. तर पॉझिटिव्हिटी ठेवा आणि पैसा ऑटोमॅटिकली तुमच्यापर्यंत येईल. गॉड ब्लेस यू. आमेन.